तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चेत आणतो किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोय आणि तो म्हणजे माझे पसंतीचे सिडकोचे घर या घराच्या किमतीबाबत. कारण या घरांच्या किमतीवरून अनेकदा वाद निर्माण झाले, अनेकदा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या, आंदोलन म्हणा किंवा मोर्चे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो. परंतु या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची बाब जी घडणं आवश्यक होतं ती म्हणजे या घरांच्या किमतीबाबत जे काही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, सिडकोचे अधिकारी किंवा नगरविकास खात्याचे अधिकारी यांची जी मीटिंग अपेक्षित होती ती मीटिंग किंवा ती बैठक आता कुठेतरी पार पडलेली आहे. कालपासून अनेकांचं लक्ष या न्यूजकडे लागलं होतं, या बातमीकडे लागलं होतं की नेमकं याच्यात काय घडेल किंवा अनेकांनी हे कमेंट केलं की सर ही बैठक होऊ शकणार नाही का, अजून काहीतरी कारणाने रद्द केली जाईल असंही बोललं गेलं होतं, अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या. परंतु मित्रांनो, अखेर ही बैठक सफल झालेली आहे. नेमकं बैठकीचं फलित काय आहे, नेमकं काय घडणार आहे, ज्या काही बाबी काल घडल्या मित्रांनो मीटिंगमध्ये, त्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. सध्या आपल्याला माहिती आहे की सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जात आहेत आणि त्याच्यामुळं काल आपण पाहिलं होतं की आपल्या पनवेलचे आमदार माननीय विक्रांतजी पाटील यांनी एक वेगळ्या पद्धतीने मागणी केली होती या सिडकोच्या घरांची किमती कमी करावी यासाठी. आणि त्याशिवाय विधिमंडळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार श्री शशिकांतजी शिंदे यांनी सुद्धा हा मुद्दा विधिमंडळामध्ये चर्चेला गेला आणि चर्चेत आणला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा झाली आणि सरतेशेवटी याची मीटिंग बैठक पार पाडली गेली. आता ही बैठक झाली मित्रांनो अखेर आणि मला पण डाऊट होतं की बैठक होईल का नाही. आता ही बैठक झालेली आहे. नेमक्या बैठकीमध्ये काय काय मुद्दे महत्त्वाचे मांडण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती विक्रांतजी पाटील यांनी दिलेली आहे. परंतु जी काही बैठक झाली मित्रांनो त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत की जी काही सिडकोची घरे आहेत, माझे पसंतीचे सिडकोचे घर असेल किंवा महागृहनिर्माण योजना असेल, हे सगळ्या घरांच्या बाबतीतल्या ज्या किमती आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे किंवा तसा आरोप करण्यात आलेला आहे. तर माननीय विक्रांतजी पाटील यांनी काय सांगितलं की जी काही घरे बांधली गेलेत सिडकोची ती बिल्डरांच्या फायद्यासाठी बांधली गेली आहेत का, हा खूप मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, खूप मोठा आरोप त्यांनी केला मित्रांनो. की कारण त्यांना हीच शंका आहे की ही जी काही घरे बांधली गेली सिडकोने त्यांच्या किमती का वाढवल्या गेल्या, तर या घरांची किमती यासाठी वाढवलं की जेणेकरून खाजगी विकासकांची घरे विकली जावी, म्हणजे खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी या घरांची किमती सिडकोने वाढवल्याचं त्यांनी असा आरोप केलेला आहे, तशी शंका व्यक्त केलेली आहे. विक्रांतजी पाटील यांनी पुराव्यासहित सगळ्या कागदपत्रासहित पुराव्यासहित त्यांनी हे सांगितलं की कशा प्रकारे किमती जास्त आहेत आणि त्या कमी करणं आवश्यक आहे. ते मीटिंगसाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्यांनी ही सगळी बाब ऐकून घेतली आणि आता त्यांनी अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की मला लवकरात लवकर याच्यावरती तुमच्याकडून उपाययोजना पाहिजे, म्हणजे ज्या काही किमती कमी करायच्या ते किती कमी करायच्या, कशा कमी करायच्या, ह्या लवकरात लवकर अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हेच पाहणं महत्त्वाचं की सिडकोचे अधिकारी या बाबतीत किती सिरियसली याच्यावरती काम करतात आणि नेमकं या घरांची किमती कमी होतील का. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की जी काही घरे सिडकोने बांधली होती ते आमदार विक्रांतजी पाटील यांच्या म्हणण्यानुसार की जी काही जमीन आहे ती शासनाची जमीन आहे आणि ते शासनाच्या जमिनीवरती गोरगरिबांना घरे बांधणं आवश्यक आहे आणि ही घरे त्यांना परवडली सुद्धा पाहिजे. कारण गोरगरिबांचा जर विषय आला तर अशा वेळेस मी नक्कीच लढेन, मी उभा राहीन, मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन असं ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून जे काही गोरगरिबाची घरे आहेत, जे काही गोरगरिबाचे हक्क आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे. म्हणून आता ही जी काही घरे बांधलेली आहेत ती घरे अजूनही मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे मित्रांनो. अनेक घरांची लॉटरी झालेली आहे, परंतु 1.5 लाख लोकांपैकी फक्त 8 ते 10 हजार लोकांनी या घराला पसंती दर्शवली, इतरांनी नाकारलेलं आहे. जे काही सिडकोच्या किमती वाढलेल्या आहेत त्याला सिडकोचे अधिकारी सुद्धा जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता म्हणून भावनेच्या आधारावर मी बोलत नसून मी फक्त सत्यस्थितीच्या आधारावर बोलत आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आणि सरतेशेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की या गोरगरीब जनतेला घरे मिळावीत ही मानसिकता सिडकोची आहे का, हा खूप मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजे त्यांनी तुगलकी मानसिकता असा शब्द वापरला आहे. तुगलकी मानसिकतेमुळे ह्या सगळ्या किमती वाढलेल्या आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे.
खरं साम टीव्हीशी बोलताना ह्या सगळ्या बाबी सांगितल्या. तर साम टीव्हीची मी लिंक, या पूर्ण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं काय काय या मीटिंगमध्ये घडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की जे DPR असते, DPR ज्यावेळेस सबमिट केला सिडकोने केंद्र शासनाकडे PMAच्या घरांसाठी, त्यावेळेस त्या घरांच्या किमती 20 ते 30 लाख असतील असं कुठे सांगितलेलं होतं. पण आता मात्र त्या किमती अवाढव्य वाढवल्या असल्याचं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आणि आजही आपण पाहतो मित्रांनो की सिडकोची हजारो घरे ही विक्री विना पडून आहेत. आणि त्याच्या मागचं जे काही कारण आहे ते हेच आहे का, हाही प्रश्न उपस्थित केला जातो. कारण खरंच गरिबांना घरी द्यायची आहेत का, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. कारण 2018 साली ज्यावेळेस याची सुरुवात झाली PMAYची, त्यावेळेस महागृहनिर्माण योजनेअंतर्गत बरेच घरी बांधली गेली. त्यानंतर माझे पसंतीचे सिडकोचे घर अंतर्गत बरीच घरी बांधली गेली. बरं, महागृहनिर्माण योजनेतील घरे ही विक्री विना शिल्लक असताना सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधलेली आहेत. जर पूर्वीचीच घरे जर विकली जात नव्हती तर मग नवीन घरे सिडकोने का बांधली, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि फक्त बिल्डरच्या फायद्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात का, हा जो काही प्रश्न विक्रांतजी पाटील यांनी उपस्थित केला तो नक्कीच सर्वसामान्यांनी विचार करण्याजोगा आहे. एकंदरीत जे काही घडामोडी काल घडली मित्रांनो, जे काही घडामोड काल घडली या सिडकोच्या किमतीच्या बाबतीत, ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि चर्चा सुद्धा सकारात्मक झालेली आहे. आणि लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा अहवाल येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल की नेमकं घरांची किमती किती कमी करण्यात आलेल्या आहेत. आता असं बोलत जातं मित्रांनो की 15 ते 20% केल्या जातील किंवा 20 ते 25% केल्या जातील किंवा 25 ते 30% केल्या जातील असं बोललं जात आहे. नेमकं या किमती किती टक्क्यांनी कमी व्हाव्यात, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्समध्ये लिहा. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.